मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची शिष्टाई फळाला आली आहे। सातारा झेडपी वादावर अखेर पडदा पडलाय। दोन्ही पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची भेट घेतली। सत्तेत एकत्र असताना वाद नकोत असं म्हणत दोन्ही पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी साताऱ्यातल्या झेडपी प्रकरणाच्या वादावर अखेर पडदा टाकला। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। मनोज, अखेर साताऱ्यातल्या या वादावरती जो अधिवेशनात राडा झाला या सगळ्या प्रकरणावरती पडदा टाकल्याची माहिती येते, काय तिथली आत्ताची स्थिती आहे? बरोबर, आपण या ठिकाणी बघितलं तर सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं ज्या पद्धतीने गोंधळ झाला, राडा झाला आणि त्यानंतर त्याचे पडसाद आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिसून आले। त्यावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची त्यांच्या नेत्यांसोबत चर्चा देखील झाली, त्यांची बैठक देखील झाली आणि त्यामध्ये आपण बघितलं एकनाथ शिंदे गटाचे नेते आहेत ते या ठिकाणी कुठेतरी नाराज दिसले, त्यांच्या नाराजीचा सूर या ठिकाणी दिसलेला होता। पण आपण बघितलं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची पण देखील आपण बघितलं जयकुमार गोरे असतील, शिवेंद्रराव भोसले असतील यांनी देखील भेट घेतलेली होती आणि त्यांच्यामध्ये देखील चर्चा झाली। पण आपण बघितलं यामध्ये एसपी यांचं निलंबन करण्याची मागणी करण्यात आलेली होती विधान परिषदेमध्ये आणि या ठिकाणी एसपीनं निलंबन करण्याचे आदेश देखील आपण बघितलं उपसभापती नीलम गोरे यांनी दिले होते आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांची देखील आपण बघितलं सभापती आणि उपसभापती यांच्यासोबत देखील बैठक झाली, त्यांची चर्चा देखील झालेली होती। पण या याच्यामध्ये आता बावनकुळे आणि उदय सामंत यांनी कुठेतरी महायुतीमध्ये कोणताही वाद निर्माण नको व्हायला यासाठी मध्यस्थी केलेली होती। पण आता त्यांनी आपण बघितलं एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांसोबत देखील चर्चा केलेली आहे आणि भाजपच्या नेत्यांसोबत देखील आमदारांसोबत देखील चर्चा केलेली आहे। पण या ठिकाणी पडदा पडतो काही देखील पाहणं महत्वाचं आहे, कारण की जो गदारोळ या ठिकाणी पूर्णपणे पाहायला मिळत आहे त्यानुसार या ठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये आता संघर्ष पेटलेला दिसून येते। कारण की शंभूराजे देसाई हे पालकमंत्री आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये घेरला गेला होता, त्यांना पकडण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे मनोज, तुम्ही आणखी एका बातमीवरती मला तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे, त्यामुळे असेच दूरध्वनीवरती राहा। अजून एका बातमीवरती आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे।